तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आमची बागेतली सर्व झाडे दाखवणार आहे आणि त्यांच्यातली थोडी थोडी माहिती देणार आहे. कारण मला अर्धी झाडं माहिती नाही आहेत, तर मी अर्धी माहिती देणार नाही, फक्त ती झाडं दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला इकडून सुरुवात करूया आपण. तर हे पांढऱ्या कलरच्याला फूल येतं, पण याचं मला नाव नाही माहिती आहे, त्यामुळे हे राहू दे. आणि हे जांबाचं झाड आहे. ह्याला रेड जांब येतात ना, लाल कलरचे, हे लाल कलरचं जांब आहे. आणि आता आपण हे बघा, हे सीताफळीचं झाड आहे. आणि याच्यावरची सीताफळे खूपच गोड असतात, तर ते मी कधी कधी खातो. म्हणजे आता नाही येत, कोणतरी त्याची फांदी तोडली. आमच्या इथला कोंबडा पळून नेला, भेटला तर मारेन त्याला खपरी. हे बघा, आणि हे अननसाचं झाड आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, याच्यावर अननस येतात. तर हे आम्ही अननसाचं झाड लावलेलं आहे. कधी कधी आल्यावर आजपर्यंत आलेले नाही आहे त्याला अननस. येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणारच आहे. तर हे बघा, ही मोगऱ्याची झाडं आहेत आमची इथली. मोगऱ्याची झाडे, याच्यावर पांढरी फुले येतात आणि ती पांढरी फुलांचा वास सर्वकडे दरवळतो, म्हणून तो मला आवडतो. आणि हे बघा, देठी पप्पी ना घ्यायची त्याला, आता सध्या पाऊस पडतोय ना म्हणून. आणि हे बघा, तेच झाडं लावली ठीक आहे. हे बघा, बघू शकता. आणि हा बघा, जीत आलेला आहे. आणि जीत आता सर्व झाडांची माहिती देणार आहे मला. हे बघा, तर गाईज, ही बघा रुई. आता ह्या रुईची मी माहिती देणार. हे दारात असलेली चांगली असते असं म्हटलं जातं. आणि ह्यांची जी फुले असतात ना, ह्यांची मुंडावली बनवतात हळदीला. ते ती लावतो नवरोबा किंवा नवरी लावतो. आणि ह्याचं ते कांदा चीक असते ना, ते खूप धोकादायक असते, म्हणून मी त्याला हात नाही लावतो. आणि ही आहे लिली. पांढरी फुले येतात मोठी लिलीची. आणि हे बघा, छोटी लिली आहे इथे. हे बघा, सध्या ती हार्डवर्क मुले, हे पत्रा ठेवल्यामुळे ते हे झालं आहे थोडं. आणि हे घाण कुठे पण ठेवतात, बघू शकता. आणि ह्याला म्हणतात पानपोटी. ही मूतखड्यावर खूप उपयोग आहे. आणि याच्या पानातून झाडं निघतात थोडी थोडी. हे बघा, हे बघा, झाडावरच पानातून निघालेले आहे. हे बघा, 2 निघालेले आहेत, इकडे पण निघालेले आहे. हे मूतखडा झालं की खातात. निघालं माझ्याकडून, मरू दे, कोण बघतंय. आणि हे बघा, आमच्यातले पपीता के पेड़ मतलब म्हणजे याचं झाड, कसलं ते पपईचं झाड. आणि ही जास्वंद आहे. आणि ही डबलची जास्वंद आहे. जास्वंद हे डबलची, बघा, डबलची जास्वंद. आणि आता हे बघा, सुपारीचं झाड. ते सध्या तर पळत आलेलं आहे, कुसले ते जाम. हे बघा. आणि हे बघा, मासे सगळीकडे मासे करून ठेवले. मडकं पण त्याचंच आहे. आणि हे आहेत नारळाची किंवा सुपारीची झाडं आहेत. आणि हे नारळाचं झाड आहे. आणि ही सीताफळीची हे आहेत झाडं, ते ठेवले. तर जी हळूहळू इकडे पोचलेलं आहे. आणि इकडे मासे आहेत दादाचे, त्यांच्यापासून लांबच. आणि हे बघा, ब्रह्मकमळ, याचं मी मोठं झाड पण दाखवणार आहे. वर्षातून एकदाच येतं. आणि सुपारी घरात कामाला येते. आणि हे बघा, सोनटक्का. हे सोनटक्का असं असतं. मला दाबायला खूप आवडतं, कारण त्याला पाणी असतं ना. आणि हे बघा, कळा. ही पांढरी फुलं असतात आणि ती देवांना वाहतात. आणि त्यांचा वास पण खूप भारी असतो. तर आता मी तुम्हाला पुढे जाते आणि पुढची झाडे दाखवतो. आणि हा बघा, आमचा मोठासा चाफा. याच्यावरची फुले
आम्ही हे करण्यासाठी वापरतो, काय पूजा करण्यासाठी. आणि ती पिवळी फुलं असतात आणि त्यांचा पण वास खूपच चांगला असतो. आणि हे बघा, ह्याला ब्रह्मकमळ म्हणतात. त्यांच्या ते याच्यातून पानातून पानं निघतात आणि त्या पानातून फूल निघतं, असं आहे काहीतरी ते. आणि ते वर्षातून एकदाच येतं. ते देवाला व्हायला जातं. गणपती आमच्या इथे 8 आलेली, तर ते 8च्या 8 एकदाच आलेली लागोपाठ. नंतर मग यायला लागली जोरात जोरात. आता पुढच्या वर्षी बघूया येत आहेत का. ह्या वर्षीच आलेली म्हणजे ह्या वर्षी येणार नाही, पुढच्या वर्षी नक्कीच येणार, तेव्हा आपण बघणार आहोत. आणि हे बघा, आमचं माठाचं झाड छोटंसंच आहे. आणि इकडे आम्ही सदाफुली लावलेली आहे. इथे अगोदर भेंडी होती, ती भेंडी तोडली कारण तिथे घाण पडायची नालाची. तर आता ही राजबेरी काय काळबेरी बोलतात त्याला, तर मला ना माहिती, पण बेरी बोलतात. तर हे बघा, स्ट्रॉबेरी बोलतात ह्याला असं वाटते मला. आणि हे बघा, हे लाल फळं अगोदर हिरवी होतात, नंतर मग ती लाल होतात. लाल असताना ते आंबट लागतात आणि नंतर मग काली झाल्यावर ते गोड लागतात. पण मला लाल आवडतात कारण ते आंबट असतात. हे बघा, मध्येच कुठून आलेलं काय माहिती, हे पपईचं झाड. आणि हे बघा डेटी, हे बघा डेटी. आणि हे बघा, आता मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे जवळून दाखवलेले आहे. आणि तर मी आजचा ब्लॉग इथे संपवत आहे, कारण मी सर्व झाडांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. थोडी थोडी का नाही पण दिलेली आहे, मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये भेटूया. आणि मी अशी छान प्रकारे तुम्हाला माहिती दिलेली आहे, जेवढी मला माहीत होती. म्हणजे मम्मी पप्पांकडून अर्ध्यांची माहितीच नव्हती मला. तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.